महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं द्राक्ष परिसंवाद अंतर्गत वार्षिक अधिवेशन आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शेतीमध्ये स्वतः अनेक प्रयोग करून एक चांगल्या प्रकारचे शेतकरी असणारे अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या भागाचे आमदार शंकररावजी मांडेकर साहेब, संजय कुमार सिंग साहेब, हेमंत वसेकर जी, डॉक्टर कौशिक बॅनर्जी, डॉक्टर कार्लोस, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि अजितदादांकडून केंद्र सरकारकडून आपल्या द्राक्ष बागायतदार संघाला या शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे याविषयी सविस्तर असं सांगितलं। ते आपले द्राक्ष बागायतदार संघाचे कार्यक्षम अध्यक्ष कैलासरावजी भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण साहेब, अभिषेकजी कांचन, शिवाजीराव पवार साहेब, द्राक्ष बागायतदार संघाचे सगळे आजी माजी पदाधिकारी आणि विशेषतः उपस्थित राज्यातून आलेले सगळे माझे सगळे द्राक्ष बागायतदार, शेतकरी, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी खरं तर द्राक्ष बागायतदार संघाचे आपले अध्यक्ष कैलासराव भोसले साहेबांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या अडचणी काय आहेत आणि त्यांनी सक्सेस स्टोरी पण आपल्या सर्वांना त्याबरोबर सांगितल्या। निश्चित प्रकारे शेवटी जो माणूस स्वतः शेतामध्ये राबतो आणि शेतामध्ये राबल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजे त्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सर्वांनी कशी मदत केली पाहिजे याविषयी भोसले साहेबांनी अनेक सूचना केल्या। खरं तर दादांना पुढचा कार्यक्रम आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि अजितदादा पवार साहेबांनी या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती दिलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगा हरकत नाही की माझ्या घरात मी जन्माच्या अगोदर मी द्राक्ष बागायतदार असल्यामुळं या द्राक्षेविषयी, या पिकाविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम आहे, कारण का मी पहिला द्राक्ष बागायतदार आहे, नंतर मी या राज्याचा कृषी मंत्री आहे। त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण एक कुटुंबातले आहोत आणि आपल्या कुटुंबातल्या द्राक्ष बागायतदार असणारे प्रश्न, असणाऱ्या अडचणी आणि आपल्या अध्यक्षांनी ज्या काही सूचना मांडल्या त्या सर्व सूचनेची नोंद घेतलेली आहे। मला अजूनही आठवतं की आम्ही लहानपणी द्राक्ष बागायतदार संघात मार्केट गुलटेकडीला आपण जिबलारी ॲस्टेट आपल्याला जे मिळायचं ते, आता मी बरेच दिवस नाही पण होतो ते तिथं लहानपणापासून मी तिथं जायचो। त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाच्या विषयी की निश्चित प्रकारे माझे वडील असतील, चुलते असतील, ही मंडळी जुनी सभासद असल्यामुळं निश्चित आपल्याविषयी एक आम्हा सर्वांना जिव्हाळा आहे। शेवटी शेतकऱ्यांचे निर्णय, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याविषयी निश्चित प्रकारे माझ्यासारख्याला त्याची जाण आहे आणि अजितदादा पवार साहेबांनी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी निश्चित प्रकारे आपल्याला जबाबदारी टाकलेली आहे की राज्याच्या सर्वच
शेतीमध्ये जो माझा शेतकरी जो पीक घेतो, ज्या फळबागा घेतो, त्याविषयी त्या शेतकऱ्याला निश्चित चांगले कुठलं काय केलं पाहिजे याविषयी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितरित्या चांगल्या प्रकारचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी निश्चित प्रकारे घेऊया। मी अधिक न बोलता, कारण आपल्या संघाची द्राक्ष बागायतदार संघाच्या बाबतीमध्ये खरं तर आपली वाटचाल, आपलं काम हे निश्चित प्रकारे चाललेलं आहे। खाली प्रदर्शन आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण द्राक्षामध्ये किंवा जे पूर्वी आता एक नाविन्यपूर्व कुठेतरी प्रत्येकामध्ये एक प्रयोग केले पाहिजे आणि त्याबरोबर निश्चित प्रकारे शेतामध्ये द्राक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं कसं उत्पादन घेऊन त्याचं मार्केटिंग त्याला कसं चांगलं मिळून एक चांगलं कसं माझ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल यासाठी तुमचा आपला संघ तर काळजी घेतोय, पण राज्य सरकार आम्ही सर्वजण तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाच्या पाठीमागे राहू हा शब्द आपल्या सर्वांना देतो। आणि अधिक न बोलता पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला आपले भोसले साहेब आणि सगळ्या पदाधिकारी आम्हाला बोलल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान। धन्यवाद। आणि यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट